सोनम वांगचुक यांचे जंतर मंतर येथील उपोषण मागे घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू केलेलं आमरण उपोषण अखेर मागे घेतलंय. हे उपोषण 23 दिवसांनंतर सोडण्यात आलंय. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतर वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. या उपोषणाची पार्श्वभूमी आणि घडामोडी याप्रमाणे. सोनम वांगचुक हे 28 जूनपासून जंतर मंतर येथे उपोषणाला बसले होते. त्यांच्या उपोषणाचा 26वा दिवस मध्यरात्री संपला. मात्र जंतर मंतरवर फोन जॅमर लावल्यामुळे आंदोलनस्थळी ही बातमी पोहोचायला वेळ लागला. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी त्यांचा उपोषण स्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले होते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू होतं. रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. उपोषणामागे घेण्यामागील कारण केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतले. मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले. केंद्र सरकारकडून मागण्यासंदर्भात लिखित आश्वासन मिळाल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषण सोडल्यानंतर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सरकारने मान्य केलेल्या 3 प्रमुख मागण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. गुरुवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी लडाखच्या अपेक्स बॉडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. याआधी विविध पक्षाच्या जवळपास 65 खासदारांनी वांगचुक यांची भेट घेऊन त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. नीट पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा यावर संसदेत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन या खासदारांनी दिले होते. त्यानंतर वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेण्यापूर्वी सोनम वांगचुक यांनी मान्य करून घेतल्या या 3 मागण्या. केंद्र सरकारनं दिले लिखित आश्वासन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या 26 दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे दिल्लीतील उपोषणाला बसले होते. अखेर गुरुवारी रात्री त्यांनी आपलं उपोषण मागे घेतले. आपल्याला ही माहिती कशी वाटली या संदर्भात आमच्या SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका.